मसाजोगची निवडणूक ही बहुचर्चेमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये याचा निकाल देखील गाजणार आहे आणि माझ्यासोबत स्वरूपानंद देशमुख आहेत. ते मागच्या टर्ममध्ये 9 मतांनी त्यांचा पराभव झाला आहे आणि ते त्यानंतर माझ्यासोबत आहेत. काय ज्यावेळेस पराभव झाला मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये जेवढा कार्यकाळ गेला त्यामध्ये कोणकोणते कामं तुम्ही नागरिकांचे सोडवले? मी मागील 20 वर्षापासून म्हणजे 2002ला माझी आई सरपंच झाल्या होत्या आणि त्यावेळेस मी कॉलेज लाईफमध्ये होतो. पण 2005पासून मी मसाजोग ग्रामपंचायतचे किंवा मसाजोग गावातील राजकारणात आणि समाजकारणामध्ये सक्रिय झालो. त्याच्यानंतर मी गावातले विविध प्रश्न मार्गी लावलेत आणि मी याच्या अगोदर सेवा सहकारी सोसायटीचा बिनविरोध सरपंच म्हणजे चेअरमन झालो होतो. मी तो एक 6 वर्षाचा कालावधी घातला. त्यामध्ये मी मसाजोगचे जे सभासद आहेत त्यांना जवळपास 1,20,00,000 ते 1,30,00,000 रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून लोन मंजूर केलं. नंतरच्या काळात महाराष्ट्र शासनाने ज्यावेळेस कर्जमाफी केली त्याच्यामधले बहुतांश लोक कर्जमाफीला पात्र झाले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, IDBI बँक असेल किंवा भारतीय स्टेट बँक असेल, या बँकेकडून मी आमच्या गावातील शेतकरी सभासदांना पीक कर्ज मुबलक प्रमाणामध्ये वाटप केलं आणि ते त्यांच्या सुदैवानं म्हणा त्यांचं ते माफही झालं आहे आज. आणि आता राहिलेली लोक आता यानं जी शासनाने कर्जमाफी घोषित केली त्याला ते पात्र आहेत. त्याच्यानंतर माझ्या माहितीवर आमच्या गावातले जवळपास सर्व शेतकरी कर्जमुक्त असतील. तसंच गावातले विविध प्रश्न मी त्याबद्दलच्या काळामध्ये सोडण्याचा प्रयत्न केला. याच्या अगोदर 2012 ते 2017 या कालावधीमध्ये मी पॅनल प्रमुख होतो. त्यावेळेस आमची ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आली होती. ग्रामीण भाग म्हणलं की ग्रामस्थांच्या एवढ्याच मागण्या असतात की एखादी सिंचन व विहीर मिळावी, त्यानंतर गायगोटा, हे MRAचे जे कामं आहेत त्याला लागणारे जे समजा ग्रामपंचायतचा ठराव वगैरे आहे, असा जे कागदपत्र आहे ते तुम्हाला मिळाले का मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये ह्या वैयक्तिक लाभासंदर्भात? ज्यावेळेस संतोष देशमुख सरपंच झाले त्यावेळेस माझे तीन ग्रामपंचायत मेंबर त्याच्यामध्ये निवडून आले होते आणि मी 9 मताने पराभूत झालो होतो. त्यावेळेस आमचं असं अंडरस्टँडिंग होतं म्हणजे आमचे सहकारी मित्र आहेत आप्पासाहेब गायकवाड किंवा आमचे ग्रामपंचायत मेंबर आहेत आशाराम बाबा देशमुख आणि त्यांचे आम्ही असं हे केलं की बाबा एक 10 जर विहिरी मंजूर झाल्या तर 6 विहिरी त्यांनी करायच्या, 4 नावं आम्ही द्यायचे. त्याप्रमाणे आमचं काम चालू होतं. किंवा जे काही शासनामार्फत कामं येतील त्यांनी मंजूर केलेली कामं त्यांनी करायची, आम्ही मंजूर करून आणलेली कामं आम्ही करत होतो. परंतु संतोष देशमुख यांचं निधन झाल्यानंतर मधल्या काळामध्ये वर्षा सोनवणे ह्या सरपंच झाल्या, पण त्यांचा कारभार दुसरे लोक बघत होते. त्या काळामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यामार्फत आम्हाला एक 35 ते 36 विहिरी मंजुरीसाठी आम्हाला वरून हे आले होतं. संतोष देशमुखांचं निधन झाल्याच्या नंतर वर्षा आनंद सोनवणे अच्छा म्हणजे उपसरपंचाला सरपंच पदाचा चार्ज मिळाला होता. मग त्या काळामध्ये त्या विहिरी अडवण्याचं काम आमचं झालं. किंवा आम्हाला अजितदादांच्या मार्फत गावामध्ये मस्साजोग ते आपलं शिंदी रोड ते खमदारा वस्ती या ठिकाणी आम्ही 20 लाख रुपयाच्या कामाची मागणी केली होती. मस्साजोग ते ज्योतिबा मंदिर पैसा वस्ती या काम 20 लाख रुपयाची मागणी केली होती. आणि आमच्या इथलं बबनदादा देशमुख यांच्या घरापासून आमच्या नदीपर्यंत एक रस्ता आहे, त्याचा शेतकऱ्यांना खूप त्रास होत जाण्यासाठी तिथं एक आम्ही 10 लाख रुपयाची मागणी केली होती. ती मागणी आमची मान्य झाली, परंतु कलेक्टर साहेबांना ते कागद खोटे आहेत असं सांगून ते बी काम आमचे रद्द करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला. मग आम्ही एवढं सहकार्य करून सुद्धा तुम्ही म्हणताय किंवा काम अडवण्याचा प्रयत्न केला किंवा ते काम करण्यास अडचण निर्माण केली, मात्र त्यांनी कारण काय प्रशासनाला सांगितलं त्या दरम्यान ज्या वर्षा सोनवणे ज्या सरपंच पदाचा कारभार पाहत होते त्यावेळेस संतोष देशमुखांच्या निधनानं? नाही, वर्षा सोनवणे यांनी काही कारण सांगितलं नाही, परंतु गावातून आमच्या कलेक्टर साहेबांना फोन गेला की जे आम्ही एक लेटर पॅड दिलं होतं, म्हणजे संतोष देशमुख हे असताना तुम्हाला मागं सांगितलं की आमचं असं ठरलं होतं की आम्ही जे कामं मंजूर करून आणतो ते आम्हाला द्यायचे, त्यांनी जे कामं करतील ते त्यांनी करायचे आणि ग्रामपंचायतीत लागणारे कागदपत्र प्रत्येकाने एकमेकाला द्यायचे. मग त्याच्यानुसार आम्ही आमचे ग्रामसेवक साहेब आहेत त्यांना विनंती केली, ग्रामसेवक साहेब आम्हाला एक असं ग्रामपंचायतचं कव्हरिंग लेटर द्या मागणीचं. मग त्यानुसार आमचे ग्रामसेवक साहेबांना आम्हाला ते पत्र दिलं आणि ते पत्र आम्ही अजितदादांच्या संबंधित ऑफिसला पोच केलं. परंतु ह्यांनी कलेक्टर ऑफिसला फोन करून सांगितलं की ते पत्र खोटं आहे किंवा त्याच्यावर ग्रामसेवक साहेबाची सही खोटी. मी त्यावेळेस बी त्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही ग्रामसेवक साहेबाला कलेक्टर साहेबासमोर बोलून घ्या आणि ग्रामसेवक जर समजा खोटं आहे म्हणले तर तुम्ही जी गोष्ट म्हणताल ती आम्ही करायला तयार आहेत. आता खरं तर
मसाजोगचे तुम्ही अजितदादा पवारांचे कार्यकर्ते आहात, मात्र त्या दरम्यान अजितदादांच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या कामांची किंवा मागणीची दखल घेतली जायची का? 100% घेतली जायची. मी तुम्हाला सांगतो, मी रमेश बाबूरावजी आडसकर साहेब यांचा कार्यकर्ता होतो आणि त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस आडसकर साहेब अजितदादाचे ही होते, म्हणजे त्यांच्या पक्षात आम्ही काम करत होतो, त्यावेळेस सुरुवातीला NRHM म्हणून एक गव्हर्नमेंट योजना आहे. त्या योजनेमधून अजितदादानं माझ्या गावासाठी 54 लक्ष रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचं इमारत मंजूर करून दिली. त्याची इमारत तुम्ही आज बघत असताल, भव्य अशी इमारत आमच्या इथं गावामध्ये आहे. त्याप्रमाणे अजितदादा उपमुख्यमंत्री असताना आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश भाऊ चव्हाण जे आहेत, त्यांच्या माध्यमातून लक्ष्मण ढोबळे साहेबाकडून मला त्यांनी गावामध्ये RRR मधून टाकीची योजना असेल किंवा हे जे आपले पाणी पुरवठ्याची दुसरी एक योजना होती, प्रधानमंत्री काहीतरी त्याला नाव होतं, त्या योजनेमधून रायझिंग मेन आणि डिस्ट्रीब्युशन या दोन वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या गावामध्ये आम्ही डबल पाईपलाईन आणि डबल टाकी करून गावातल्या प्रत्येक कुटुंबाला सुरळीत पाणी पुरवठा अजितदादाच्या मार्फत केला. आता गावामध्ये सध्या कोणकोणत्या अडचणीत? सगळ्यात गावात तुम्हाला सांगतो महत्त्वाची अडचण असते लोकांना पिण्याच्या पाण्याची आणि रस्त्याची. ग्रामपंचायत म्हणजे एक मूलभूत सुविधा निर्माण करून देणारं साधन आहे. रस्ता, वीज आणि पाणी. त्याच्यात पाण्यामध्ये आमच्या इथे खमदारा वस्ती म्हणून आहे, जिथं एक 70-80 लोकांची वस्ती, त्याच्या बाजूलाच मोहिते वस्ती, त्याच्या बाजूला वडर वस्ती, त्याच्या बाजूला शिंदे वस्ती, ह्या 3-4 ज्या वस्त्या येतात आणि आमच्या इथं एक पैसा वस्ती म्हणून बाजूला आहे. अशा 4-5 वस्त्यावर पाण्याची अडचण आहे. तर आमच्या ग्रामपंचायतनं म्हणजे आप्पासाहेब गायकवाड जे आमचे ग्रामपंचायत मेंबर आहेत, माजी उपसरपंच आहेत, त्यांनी तिथं शासनाकडून योजना मंजूर करून घेतली होती. परंतु त्यांचे टेक्निकल त्यांनी असा प्रॉब्लेम केला की त्याला पाणी कुठून उपलब्ध आहे हेच दाखवलं नाही, फक्त टाकी आणि रायझिंग मेन आपलं हे डिस्ट्रीब्युशन, त्याच्यामुळे ती योजना कार्यान्वित झाली नाही. परंतु माझा भविष्यात प्रयत्न असेल तळ्यामध्ये नवीन विहीर खोदकाम करणे, त्या विहिरीचं पाणी टाकीत टाकणे आणि ह्या ज्या 4-5 वस्तीच्या लोकांना, ते लोक आज बी हंड्यानं पाणी आणतात बाजूनं, त्या लोकांचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मला सोडवायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथे एक धनगर वस्ती, त्या लोकांना रस्त्याचा खूप मोठा प्रश्न आहे, तो प्रश्न मला त्या ठिकाणी सोडवायचा आहे. मसाजोग ते पैसा वस्ती जी आहे त्या ठिकाणी डांबरीकरण करायचं आहे. आमच्या इथं देशमुख वस्ती काळा खडक म्हणून आहे, कित्येक वर्षापासून त्या लोकांना रस्त्याची अडचण आहे. यापूर्वी MRHMमधून मी त्या ठिकाणी मजबूतीकरणाचं काम केलं होतं. आमच्या जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधून तो रस्ता मी डांबरीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसंच गावामध्ये सगळ्यात तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक शेतकऱ्याला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून देण्यासारखी योजना म्हणजे जलसिंचन विहीर आणि गायगोठा किंवा पंतप्रधान आवास योजनेमधून एक घरकुल असेल किंवा माझ्या जे बौद्ध बांधव आहेत त्यांना रमाईस आवास योजनेमधून घरकुल असेल किंवा जे OBC बांधव आहेत त्यांना OBCच्या कोट्यामधून जे घरकुल आहेत ते 100% मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये ही ग्रामपंचायत जी आहे ती बिनविरोध व्हावी अशी एक चर्चा पाहायला मिळाली. बजरंग सोनवणेंनी काही मध्यस्थी वगैरे केली की त्या दरम्यान तुम्ही त्यांची किंवा त्यांनी तुमच्याशी काही चर्चा वगैरे केली? नाही, बजरंग बाप्पानं मला असल्या कुठल्याही प्रकारचे माझ्यासंग संवाद साधला नाही किंवा असा कुठलाही प्रकार झाला नाही. मला आडसकर साहेबांमार्फत विनवणी करण्यात आली होती, म्हणजे त्यांनी मला बंगल्यावर बोलून घेतलं होतं. त्यांनी सांगितलं की एवढ्या वेळेस तू माघार घे. परंतु मी त्यांना 15 महिन्यामध्ये मसोगमध्ये काय काय घटना घडल्यात, माझ्यावर कशाप्रकारे त्या ठिकाणी अन्याय झाला आहे किंवा माझे कामं कशाप्रकारे अडवण्यात आलेत, मी त्यांना सगळ्या गोष्टीचा सारांश सांगितला. आणि मी यावेळेस इलेक्शन 100% लढवणार आहे. कारण मी इलेक्शन 8 महिन्यापासून मी गावात जाहीर केलं होतं की मी इलेक्शन लढवणार आहे. कारण संतोष देशमुख कुटुंबानं त्यावेळेस त्यांची मानसिकता होती किंवा ही होतं की आम्ही इलेक्शन लढवणार नाहीत. मग इलेक्शन लागल्यानंतर कुणीतरी इलेक्शन लढवायला पाहिजे आणि कालावधी भरपूर असल्यामुळे इलेक्शन होणार हे 100% खरं होतं. मग मला जी गावातले काही नागरिक आहेत मी त्यांची चर्चा केली किंवा असं इलेक्शन लागलं तर मी काय करायला पाहिजे. त्यांची मानसिकता आली किंवा आता काम करणारा दुसरं कोणी राहिलं नाही, त्याच्यामुळे तू इलेक्शन लढव. त्यानुसार मी निर्णय घेतला आणि मी माझी तयारी केली. अशी एखादी तुमच्यामध्ये चर्चा वगैरे झाली किंवा तुमचे काही ग्रामपंचायत सदस्य त्यांचा जरी सरपंच झाला तरी अशी काही चर्चा वगैरे झाली त्या दरम्यान का निर्णय तुमचा ठाम होता किंवा ही निवडणूक लढवायची म्हणजे लढवायची? नाही, मी निर्णय 100%, कारण मी 20 वर्षापासून इलेक्शन लढवतोय. मी काय आत्ताच आलो आणि मी इलेक्शन लढवायचा अशातला भाग नाही. कारण माझा राईट कशामुळे होता, मी गेल्या वेळेस फक्त 9 मताने पडलो होतो. त्याच्यामुळं मला सुद्धा इच्छा आहे किंवा आपण एवढ्या कमी मतानं पडलं म्हणजे त्यावेळेस सुद्धा 784 लोकांना मला मतदान केलं आहे. म्हणजे माझ्यामध्ये बी काहीतरी कुवत आहे किंवा माझ्यावर त्या लोकांचं प्रेम आहे म्हणून लोकांनी मला एवढं मतदान केलं आहे. ग्रामपंचायत सदस्य वगैरे किती निवडून आले होते? माझ्यासोबत 3 सदस्य निवडून आलेत. वार्ड क्रमांक 1 मधले 3 सदस्य निवडून आलेत. वार्ड क्रमांक 3 मधले 2 सदस्य माझे केवळ 17-18 मतांना पडलेले आहेत.
त्याच्यामुळं 3 सदस्य माझ्यासोबत होते. एकूण कितीची बॉडी? 9 लोकांची बॉडी. बाकी खरं पाहिलं तर हे प्रकरण जे आहे ते न्यायालयीन प्रविष्ट आहे, संतोष देशमुखांचं प्रकरण. मात्र हे प्रकरण जोपर्यंत चालू आहे त्या कुटुंबातील कोणी निवडणूक वगैरे लढवू नये असं एक तुमचं मत होतं, ते का? कसं आहे तुम्हाला एक सांगतो, आमचे सरपंच संतोष अण्णा यांची खूप क्रूरतेने हत्या झाली. आमच्या गावाचं अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश हळहळला. आणि ज्या लोकांनी हत्या केली ती एक फार मोठी संघटना आहे किंवा फार मोठी ताकद आहे. मग माझं असं मत होतं किंवा त्या ताकदीसमोर लढत असताना आपलं दुभाजन नको किंवा आपले ही नको, जी आजपर्यंत गावानं पूर्ण ताकदीनं त्या प्रकरणामध्ये उतरलेत, शेवटपर्यंत आपण त्या ताकदीनं उभा राहू. आणि एकदा ग्रामपंचायतचा कालावधी म्हणजे 18 महिन्याचा कालावधी, फार मोठा कालावधी नाही किंवा असं काही ग्रामपंचायतचं सरपंच पद म्हणजे एक असं लई मोठं काही पद नाही की ज्याच्यामुळं सगळ्या गोष्टी ही होऊ शकतात. ग्रामपंचायतमार्फत तुम्ही एक लोकांच्या ज्या मूलभूत गोष्टी रस्ता, नाली, पाणी, आता हे एमआरजेसी योजना समजा केंद्र शासनाच्या असल्यामुळे विहीर असेल, गायगोटा असेल, घरकुल असेल, ह्या योजना आणि ह्या त्रिकालाबाधित चालणाऱ्या गोष्टी. सरपंच कुणी जरी झाला किंवा काय झालं, फक्त त्याला थोडंफार प्रयत्न करून प्रमाण जास्त कमी होऊ शकते. परंतु ही जी गोष्ट आहे न्यायालयीन लढाई, ही खूप मोठी आणि त्याची सुरुवात आत्ताशिक झाली. ह्याच्यात फार पुढं जायचं आहे आम्हाला. मग त्या लढाईमध्ये पूर्ण ताकदीनं तिथं जाणं हे आम्हाला अपेक्षित होतं. म्हणून आम्ही विनंती केली की तुम्ही न्यायालयीन लढीत लागा. एकदा तुमची न्यायालयीन लढाई संपल्यानंतर तुमच्या मागं परत गाव, तुम्ही कुठलीही भूमिका घ्या, आम्ही तुमच्या मागंच आहेत. आपण बऱ्याच ग्रामपंचायत बीड जिल्ह्यातल्या बघितल्या, बऱ्याच ग्रामपंचायतच्या चर्चा बघतो, मात्र मसाजोगमध्ये पैशाचा प्रभावी वापर वगैरे होऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय का? नाही, हो का, आजपर्यंत तर तशी काही गोष्ट झाली नाही. आणि पैशाचा किती जरी वापर झाला, आता कालच त्यांनी बाईटमध्ये सांगितलं की मसाजोगची स्वाभिमानी जनता आहे. आता स्वाभिमान हा शब्द आल्यानंतर कुणी पैशावर विकलं जाणार नाही. त्याच्यामुळं स्वाभिमानी जनतेला काय पाहिजे किंवा स्वाभिमानी जनतेला काम करणारा माणूस कोण आहे किंवा भविष्यात 18 महिन्यामध्ये त्यांच्या समस्या कोण सोडू शकणार आहे किंवा मसाजोगमध्ये राहून त्यांच्या रोजच्या अडीअडचणीला कोण धावून येणार आहे, हे जे आमच्या स्वाभिमानी जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे ते 28 तारखेला 100% निर्णय घेणार आहेत. पैसा कुणी कितीही ओतू द्या, काही बी करू द्या, स्वाभिमानी शब्द तुम्हीच वापरला, त्यामुळे स्वाभिमानी जनता तुम्हाला 28 तारखेला दाखवून देणार आहे स्वाभिमान काय असतो ते. ज्यावेळेस तुम्ही मतदारांशी संवाद वगैरे साधतायत त्यावेळेस नेमकं मतदारांकडून काय नेमके अडचणींना सामोरं जावं लागतं, अशी काही चर्चा वगैरे या 2-4 दिवसामध्ये झाल्यात का इथं तुमच्या जे काही कामं करणार त्याच्या व्यतिरिक्त? नाही, अशा कुठल्याही चर्चा मतदाराकडून नाहीत. मतदारांची एकच अपेक्षा आहे की मी इलेक्शन लढवायला पाहिजे होतं आणि त्यांना एकच वाटतं की पुढल्या 18 महिन्यामध्ये काम हाच माणूस करू शकतो. त्याच्यामुळं ते मतदार बंधू माझ्या 100% पाठीमागं आहेत. त्याच्यामुळं मला त्याची कुठलीच दुसरी अडचण वाटत नाही. ग्रामपंचायत म्हणलं की एक शेवटचा प्रश्न राहणार आहे हा. ग्रामपंचायत म्हणलं की प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये नेत्यांचं काळजीपूर्वक लक्ष असतं, मात्र तुमच्याकडून कोणकोणते नेते या ग्रामपंचायतकडे लक्ष देत आहेत? माझ्या वतीनं एकही नेता माझ्या मागं नाही. माझी मायबाप जनता, मतदार, सर्वसामान्य माणूस, कष्टकरी समाज, 18 पगड जातीचे, 12 बोलत्याचे लोक आज माझे मतदार आहेत. ते लोक पूर्ण ताकदीनं माझ्या मागं आहेत. माझ्या मागं कुठलाही नेता नाही किंवा माझ्या मागं कुठलाही पुढारी नाही. फक्त माझी जी जनता आहे ती जनता माझ्या मागं खंबीरपणे उभा आहे आणि त्या जनतेच्या विश्वासावरच मी ही निवडणूक जिंकणार आहे. ओके, धन्यवाद देशमुख साहेब. खरं तर हे होते स्वरूपानंद देशमुख आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ही बहुचर्चित असलेली ही ग्रामपंचायतची निवडणूक होती. ग्रामस्थांच्या काही मतदारांच्या काही प्रतिक्रिया मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र मतदार राजा कुणाच्या बाजूला देईल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र हा निर्णय जो आहे तो निकालांती स्पष्ट होणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया, बीड, मसाजोग.